हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे. Hello students, current topic is adaptation in cross pollination. Now in cross pollination adaptation का गरजेचे आहेत. पहिलं क्रॉस पॉलिनेशनचे आपण ॲडव्हान्टेज काय पाहिले होते. एक म्हणजे जेनेटिक रिकॉम्बिनेशन आणि व्हेरिएशन. ज्या काही आपल्याला वेगवेगळ्या व्हरायटी हव्या असतात ह्या सर्व आपल्याला कुठून प्रोड्यूस होऊन मिळणार आहेत, क्रॉस पॉलिनेशनसाठी. मग जर क्रॉस पॉलिनेशनसाठी ॲडॅप्टेशन नसेल तर मात्र आपल्याला ज्या काही जेनेटिक व्हरायटीज असणाऱ्या किंवा जेनेटिक रिकॉम्बिनेशन असणाऱ्या वेगवेगळे ट्रेट्स, मॉर्फोलॉजिकल किंवा जेनेटिकल ट्रेट हे सर्व त्या स्पीशीजमध्ये असून आपल्याला त्या पुढे प्रोड्यूस करता येणार नाहीत. सध्याच्या करंट सिच्युएशनमध्ये जर पाहिलं तर हे असे हायली डेव्हलप्ड फॉर्ममध्ये ज्या व्हरायटीज असतात किंवा जनरली आपण GM क्रॉप्स म्हणतो, GM सीड्स असतात, जेनेटिकली मॉडिफाईड जे क्रॉप्स आहेत ह्यांची डिमांड फार असते आणि त्याच्यासाठी आपल्याला सर्टन काही ॲडॅप्टेशनची गरज असते. सो लेट स्टार्ट विथ दॅट. फर्स्ट ॲडॅप्टेशन इन क्रॉस पॉलिनेशन, इट इज युनिसेक्शुअलिटी or it is also known as डायक्लायनी. टर्म वापरली आपण एक नवीन, काय सांगितले आपण, डायक्लायनी, किंवा कॉमनली कन्सिडर करायचं असेल तर युनिसेक्शुअलिटी. ॲज इट्स नेम सेज, काय सांगताय, इट कंटेन्स ओनली सिंगल सेक्स, मीन्स आयदर दे कॅन बी इन द फॉर्म ऑफ female reproductive part or we can say the male reproductive part. As we know, male reproductive organ which is anther, female reproductive organ which is ओव्हरी. मग असे जे काही फ्लावर असतात त्यांना आपण काही टर्म वापरतो. ए फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन कन्सिस्टिंग फ्लावर इज देअर, इट इज नोन ॲज द पिस्टिलेट फ्लावर. पिस्टिलेट फ्लावर. किंवा लास्ट इयरला ज्या टर्म पाहिल्या त्याच्यामध्ये आपण फिमेल फ्लावर अशी एक टर्म होती. फिमेल फ्लावर दॅट मीन्स दे कन्सिस्ट ऑफ ओनली female sex organ or female reproductive organ which is ovary. And in another case, that male reproductive organ, this kind of flower known as the staminate flower. Staminate flower. नावावरून लक्षात आलं, स्टॅमिनेट फ्लावर असेल त्यांच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो फ्लोरल वोर आपण पाहतो तो स्टॅमिन प्रेझेंट आहे. पिस्टिलेट फ्लावर असेल तर त्यांच्यामधला अगेन इसेन्शियल फ्लोरल वोर पिस्टिल किंवा कार्पेल जो आहे तो प्रेझेंट आहे. अशा टाईपच्या फ्लावरला म्हणणार मेल फ्लावर आणि अशा टाईपच्या फ्लावरला म्हणणार फिमेल फ्लावर. क्रॉस पॉलिनेशनसाठी त्या स्पीशीजमध्ये ॲडॅप्टेशन कसं आलं आहे, आयदर दे बिअर ओनली पिस्टिलेट फ्लावर ऑर द स्टॅमिनेट फ्लावर, दोनपैकी एकच असतील. आणि अशा टाईपची जी कंडिशन आहे त्याला म्हटलं जातं युनिसेक्शुअलिटी किंवा त्यांना म्हटलं जातं डायक्लायनी. अँड द एक्झाम्पल्स आर, याच्यासाठी सर्टन काही एक्झाम्पल्स कन्सिडर केलेत. सपोज आपण कन्सिडर करूयात कॅस्टर, मलबेरी किंवा आपला पपया. दीज आर द सर्टन एक्झाम्पल्स विच ॲक्च्युली हेल्प फॉर द ॲडॅप्टेशन इन क्रॉस पॉलिनेशन. क्रॉस पॉलिनेशनमध्ये आपल्याला ते हेल्प करताना दिसून येतात. सेकंड जी कंडिशन आहे त्याला म्हणूयात डायकोगॅमी. सेकंड जी कंडिशन आहे ती आहे डायकोगॅमी. नाउ इन डायकोगॅमी कंडिशन, female and male reproductive part or organ mature at different time. आता ह्या केसमध्ये काय होत आहेत, हे दोन्ही पण जे आहेत ते दोन वेगवेगळ्या टाईमला किंवा दोन डिफरंट ड्युरेशनला डेव्हलप होताना दिसत आहेत. सो अशा केसमध्ये आपण त्यांना कन्सिडर करणार आहोत डायकोगॅमी. काही स्पीशीजमध्ये पहिल्यांदा जो मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट असेल तो फर्स्ट डेव्हलप होईल, त्याला एक सेपरेट टर्म आहे. काही केसमध्ये फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे तो फर्स्ट डेव्हलप होईल, त्यांना कन्सिडर केलं जाईल, तर ते असणार आहेत सेपरेट त्यांची टर्म. मग कसे असतील ते, पहिली कंडिशन असते त्यांच्यामधली ती आहे प्रोटँड्रस. टर्म आहे अगेन ही
protandrous. That means in this case male organ mature first. Male organ mature first, and in the second case protogynous. सेकंड जी टर्म आहे तिला आपण कन्सिडर करणार प्रोटोगायनस, वेअर फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन मॅच्युअर्स फर्स्ट. अँड द एक्झाम्पल्स आर, जर प्रोटोगायनससाठी आपल्याला सर्टन काही एक्झाम्पल्स कन्सिडर करायचे असतील तर मिराबिलस जलापा आहे किंवा कस्टर्ड ॲपल आहे. आणि जर सपोज आपल्याला प्रोटोगायनससाठी कन्सिडर करायचं असेल तर ऑक्रा म्हणजे आपण जी आपली लेडी फिंगर असते तिला कन्सिडर करूयात, किंवा सर्टन रॅनेन्क्युलस म्हणून एक स्पीशीज आहेत त्यांना कन्सिडर केले जातात. सो हे प्रोटोगायनस आणि प्रोटँड्रस ह्या कंडिशन कशा त्याच्याबद्दल थोडंसं बोलूयात. डायकोगॅमी म्हणजे अशी कंडिशन मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट दोन वेगवेगळ्या कंडिशनला मॅच्युअर होतात. याच्या अगदी अपोजिट वेमध्ये आपण सेल्फ पॉलिनेशनमध्ये एक टर्म पाहिली होती आणि तिचं नाव होतं होमोगॅमी. होमोगॅमी एकाच वेळेला मॅच्युअर झाले, सो त्यांनी कुणाला सपोर्ट केला? सेल्फ पॉलिनेशनला. डायकोगॅमीमध्ये मेल आणि फिमेल हे दोन्ही पण काय झाले, दोन डिफरंट वेळेला मॅच्युअर होतात आणि ह्याच्यामुळे मात्र क्रॉस पॉलिनेशन होण्याचे चान्सेस जनरली वाढताना दिसतात. हे सिच्युएशन कशा आहेत त्यांच्यामध्ये कन्सिडर करूयात आपण. अगेन आपला हा झाला स्टिग्मा, ही झाली स्टाईल, ही झाली त्यांची ओव्हरी, हे झाले आपले त्यांचे पोलन ग्रेन. ठीक आहे. आता ही एक पहिली कंडिशन आहे की ह्या फ्लावरमध्ये काय होते, ह्या फ्लावरमध्ये आता सपोज आपण कन्सिडर करूयात हे प्रोटँड्रस फ्लावर आहे, म्हणजेच हे कोणतं फ्लावर आहे की ज्याच्यामध्ये जो काही मेल पार्ट आहे हा मॅच्युअर झाला. आता इथे हे जे अँथर आहेत हे मॅच्युअर झाले, दे आर रेडी टू गिव्ह अवे पोलन ग्रेन. हे रेडी आहेत, ते पोलन ग्रेन द्यायला रेडी आहेत. अनलेस अंटिल दॅट स्टिग्मा पार्ट इज नॉट रेडी, नॉट मॅच्युअर, तर पोलन ग्रेन हे रिसीव्ह केले जाणार नाहीत. सो एका पुढच्या टॉपिकमध्ये आपण पोलन पिस्टिल इंटरॅक्शन हा एक टॉपिक पाहायचा, त्याच्यामध्ये आपल्याला ह्या बऱ्याचशा टर्म क्लिअर होतील. पण सध्या ह्या केसमध्ये आपण पाहतोय की पोलन ग्रेन रेडी आहेत, मॅच्युअर आहेत, हे मॅच्युअर नाही आहेत. म्हणजेच हे मॅच्युअर असतील आणि हे रिसीव्ह करत नसेल तर नो डाऊट हे काय होतील, पॉलिनेटिंग एजंट थ्रू दुसऱ्या एखाद्या फ्लावरवरती, दुसऱ्या स्पीशीजवरती जाऊन हे ट्रान्सफर होतील, पॉलिनेशन होईल. पण पॉलिनेशन कसं असेल, क्रॉस पॉलिनेशन. फर्स्ट केस जी आपण सांगितली प्रोटँड्रस. प्रोटोगायनस बद्दल बोलूयात. अगेन स्टिग्मा, स्टाईल आणि ही झाली त्याची ओव्हरी. हे झाले अँथरचे पार्ट. आपण एक फ्लावर कन्सिडर करतोय, सपोज फ्लावर आहे. आता ह्या केसमध्ये मॅच्युअर कोण आहे, स्टिग्माचा पार्ट, म्हणजेच कोण आहे, कार्पेल. हे ऑलरेडी मॅच्युअर आहेत, हे मात्र मॅच्युअर नाहीत. हे मॅच्युअर झाले म्हणजे हे स्टिकी शुगरी सिक्रेशन सिक्रेट करायला स्टार्ट करतात, ते रिसीव्ह करण्यासाठी रेडी पोझिशनमध्ये. बट बाय दॅट टाईम सेम फ्लावरमधला जो काही मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे हा मात्र मॅच्युअर झालाच नाही. मॅच्युअर झाला नाही म्हणजे फर्दर डेव्हलपमेंट नाही. पोलन ग्रेन जे आहेत ते डेसेन्स होणार नाही, पोलन सॅकचं डेसेन्स होणार नाही, पोलन ग्रेन जे आहे ते फर्दर डिस्पर्स होणार नाही. मग अशा केसमध्ये हे रेडी असतील तर तोपर्यंत काय होतील, दुसऱ्या पॉलिनेटिंग एजंट थ्रू, जर सपोज इथे हे जे पोलन ग्रेन आहेत हे जर लँड झाले तर आता मात्र जे पॉलिनेशन होईल ते मात्र कोणत्या टाईपचं असेल, क्रॉस पॉलिनेशनच्या फॉर्ममध्ये. म्हणजे ही झाली आपली सेकंड बी कंडिशन. फर्स्ट डायकोगॅमीमध्ये आपण एक्झाम्पल काय सांगितलं, म्हणजे कंडिशन काय सांगितली, प्रोटँड्रस. आणि दुसरी आहे ती आहे प्रोटोगायनस. गायनस, गायनोशियम म्हणजे फिमेल. म्हणजे ह्या केसमध्ये कोणता पार्ट रेडी होता, फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट मॅच्युअर रेडी होता. आणि प्रोटँड्रसमध्ये मात्र कोण होता, मेल रिप्रोडक्टिव्ह जो पार्ट आहे त्याला आपण कन्सिडर करणार आहोत. तिसरा जो पार्ट आहे कन्सिडर करतो आपण, थर्ड वन, इट इज हेटेरोस्टाइली. नावानुसार काय, हेटेरोस्टाइली, हेटेरो दॅट मीन्स डिफरंट, स्टाइली मीन्स द लेंथ ऑफ स्टाइल. इन दिस केस द लेंथ ऑफ स्टाइल इज डिफरंट. लेंथ ऑफ स्टाइल इज डिफरंट.
स्टाईलची लेंथ कशी आहे मात्र ह्या केसमध्ये डिफरंट. मग ह्या ज्या काही स्टाईलचा लेंथ असेल जर ह्या डिफरंट फॉर्ममध्ये दिसत असेल तर त्यांच्या कंडिशन्स कशा आहेत त्यांच्याबद्दल बोलूयात. फर्स्ट, आता बेसिकली हे कुणाकुणामध्ये दिसतात. पहिलं एक्झाम्पल सांगितलं जातं प्रेमरोज किंवा इव्हिनिंग प्रेमरोज असं कन्सिडर केलं जातं. काही जण त्याला प्राईम रोज कन्सिडर करतात. आणि सेकंड जी केस आहे त्याला म्हटलं जातं ऑक्झॅलिस. आता याच्यामध्ये ह्या प्राईम रोज कंडिशनमध्ये किंवा प्रिमरोज कंडिशनमध्ये 2 टाईपचे फ्लावर बेसिकली आपल्याला दिसतात. एक असतो टिन फ्लावर आणि दुसरा असतो थ्रम. आता हे फ्लावर कसे आहेत आपण ह्यांना थोडंसं कन्सिडर करूयात. पहिली केस जी आहे त्याच्यामध्ये हा स्टिग्मा झाला, स्टाईल झाली, ओव्हरी झाली. इट्स अ पिन ना, नॉट टिन, पिन फ्लावर. देन त्याच्यानंतर सपोज आपण इथे कन्सिडर करतोय हे आहेत त्यांचे अँथर आणि आपण ह्याला पेटल्स दाखवूयात. ही फर्स्ट कंडिशन. दुसरी जी कंडिशन आहे त्याच्यामध्ये स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी, देन अँथर, and the petals are somewhat like this. 2 केस आले आता आपल्याकडे परत ए आणि बी. हे दोन्ही पण कशामध्ये दिसतात आपल्याला इव्हिनिंग प्रिमरोजमध्ये. आता फर्स्ट केसमध्ये जर पाहिला तर हा जो पार्ट आहे स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी हा पार्ट झाला कार्पेलचा. ह्याच्यामध्ये ह्या स्टाईलची लेंथ जर पाहिली आणि ह्या स्टाईलची लेंथ पाहिली तर ह्या दोन्हीही स्टाईलच्या लेंथ डिफरंट आहे. म्हणजेच कंडिशन कोणती, हेटेरो स्टाईली. आता हे अगेन काय करतात, हे का मॅटर करतात पाहूयात. फर्स्ट केसमध्ये प्रेमरोजच्या अशा टाईपचं फ्लावर असेल तर त्याला पिन फ्लावर म्हणतात. आणि दुसऱ्या टाईपचं जर फ्लावर कन्सिडर केलं तर आपण त्याला कन्सिडर करणार आहोत इट इज द थ्रम फ्लावर. याच्यामध्ये ह्या स्टाईलची जी काही लेंथ आहे आणि ह्या अँथरची जी लेंथ आहे, जरी ह्या अँथरमधले पोलन ग्रेन निघाले आणि जर त्यांना डिस्पर्स व्हायचं असेल किंवा जाऊन ट्रान्सफर व्हायचं असेल तर ही लेंथ त्या स्टाईलची ही सुटेबल नाही आहे त्याला. आणि ही लेंथ सुटेबल नसल्यामुळे नो डाऊट ते यांच्यापासून जे पोलन ग्रेन असेल ते ॲक्सेप्ट करण्याऐवजी दुसरे वेगवेगळ्या फॅक्टर थ्रू आलेले पोलन ग्रेन अगदी इझिली त्यांना काय करतील, रिसीव्ह करतील आणि फर्दर फर्टिलायझेशन होईल. म्हणजे याच्यामध्ये चान्सेस पॉलिनेशनचे, कोणत्या टाईपच्या पॉलिनेशनचे चान्सेस जास्त आहेत ते आहेत क्रॉस पॉलिनेशनचे. आता याच्यामध्ये कन्सिडर करूयात आपण. याच्यामध्ये स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी. स्टाईल जी आहे ती शॉर्ट लेंथची आहे. फर्स्ट केसमध्ये पिन फ्लावर हा टाईप झाला फ्लावरचा. जर स्टाईलची लेंथ जर जास्त असेल, टॉल असेल तर पिन फ्लावर म्हणतात. स्टाईलची लेंथ जर शॉर्ट असेल तर त्याला थ्रम फ्लावर कन्सिडर केलं जातं. ॲज द लेंथ ऑफ स्टाईल इज शॉर्ट ॲज कम्पेअर्ड टू द लेंथ ऑफ अँथर ऑर दे आर कनेक्टिव्ह. सो जेव्हा हे मॅच्युअर होतील आणि यांचे पोलन ग्रेन जेव्हा पडतील तेव्हा ते एक्झॅक्ट ॲप्रोप्रिएट त्या स्टिग्मावरती पडतीलच असे नाही. डिसॲडव्हान्टेजमध्ये सांगितलं इट इज नॉट दॅट मच शुअर मेथड की यांच्यामध्ये पॉलिनेशन होईलच असं नाही. सो लेंथचा डिफरन्स असल्यामुळे जेव्हा हे मॅच्युअर होतील हे डेसिन्स होऊन जातील, ट्रान्सफर होतील. आणि जेव्हा हे मॅच्युअर होतील तेव्हा दुसऱ्या कोणत्या तरी स्पीशीजमधल्या फ्लावरमधले जे पोलन ग्रेन असतील ते येऊन इथे रिसीव्ह होतील. म्हणजेच ह्या अशा केसमध्ये हेटेरोस्टाईलीमध्ये आपल्याला काय परफॉर्म होताना दिसतंय ते आहे क्रॉस पॉलिनेशन. आता हा झाला आपला हेटेरोस्टाईलीचा पार्ट. जेव्हा आपण ऑक्झॅलिसमध्ये पाहतो याच्यामध्ये 3 टाईपचे फ्लावर दिसतात. एक असतो पिन फ्लावर, दुसरा असतो थ्रम फ्लावर आणि तिसरा जो असतो तो असतो आपलं नॉर्मल फ्लावर. नॉर्मल म्हणजे आपण नेहमी एक पर्टिक्युलर टिपिकल स्ट्रक्चर ऑफ फ्लावर जे कन्सिडर करतो ते. पिन फ्लावरमध्ये स्टाईलची लेंथ जास्त, थ्रम फ्लावरमध्ये त्या स्टाईलची लेंथ ही मात्र कमी. सो स्टाईलच्या लेंथ ह्या डिफरंट आहेत म्हणून आपण यांना काय म्हणतो, हेटेरोस्टाईली. अँड दिस हेटेरोस्टाईली कंडिशन सपोर्ट ऑर इट हेल्प फॉर द ॲडॅप्टेशन ऑफ क्रॉस पॉलिनेशन. हा झाला हेटेरोस्टाईलीचा पार्ट. नेक्स्ट कन्सिडर करूयात आपण पुढची एक टर्म आहे, तिला म्हणूयात आपण थर्ड फोर्थ, प्री पोटेन्सी. आता प्री पोटेन्सी काय आहे याच्याबद्दल थोडंसं पाहूयात आपण. आपला स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी जो पार्ट आहे त्याला मी रेडी करून ठेवते. स्टिग्मा, दिस लॉंग, हॉलो, नॅरो, स्लेंडर पार्ट स्टाईल, आणि खालचा जो काही थोडासा सोलन फॉर्म आहे तो म्हणजे झाला ओव्हरी. आपण याला नेम पण करून टाकूयात. It's a stigma. This one is style.
अँड दिस वन इज ओव्हरी. आता प्री पोटेन्सीमध्ये काय होतं आहे, जेव्हा पोलन ग्रेन ट्रान्सफर होत आहेत, जर ह्या सेम फ्लावरचे असतील ना, आता इथे आपण कलर चेंज करूया. हा जो काही अँथरचा पार्ट आहे तो, ह्या अँथरमधले जे पोलन ग्रेन आहेत ते इथे येऊन लँड झालेत, राईट. आणि एक पोलन ग्रेन आहे तो डिफरंट प्लांटचा आहे, राईट. दोन पोलन ग्रेन त्या स्टिग्मावरती येऊन लँड झालेत. सो दिस इज पोलन ग्रेन फ्रॉम अनादर प्लांट, फ्रॉम अनादर प्लांट. And this pollen grain from the same plant. कलरवरून लक्षात येईल, सेम प्लांट. आपली जी स्टिग्मा स्टाईल ओव्हरी आहे त्याच्यापैकी स्टिग्मा, त्याने दोन डिफरंट पोलन ग्रेन रिसीव्ह केलेत, पण ॲडॅप्टेशन काय सांगतं आपल्याला, आउट ऑफ दिस टू पोलन ग्रेन, द पोलन ग्रेन विच कम्स फ्रॉम द अनादर प्लांट, दॅट पोलन ग्रेन जर्मिनेट द फर्स्ट. म्हणजे कोणता, जो बाहेरून आलाय तो, म्हणजे याचं जर्मिनेशन पहिलं होईल आणि मग सेकंड नंबर कुणाचा असेल, जो सेम पोलन ग्रेन असेल, सेम प्लांटचा, सेम फ्लावरमधला, त्याचं होईल. मग बाहेरून आलेला पहिला जर्मिनेट जर होत असेल आणि फर्टिलायझेशन होत असेल, म्हणजेच पॉलिनेशन परफॉर्म झालं आहे, बाहेरचा पोलन ग्रेन आला दुसऱ्या प्लांटचा, दुसऱ्या स्पीशीजचा, म्हणजे पॉलिनेशन कोणतं, क्रॉस पॉलिनेशन. दॅट मीन्स दिस प्री पोटेन्सी एन्शॉर क्रॉस पॉलिनेशन. प्री अगोदर, पोटेन्सी म्हणजे पोटेन्शियल ॲबिलिटी. काय करतात ते अगोदर स्वतःच्या पोलन ग्रेनपेक्षा दुसऱ्या प्लांटवरून आलेलं जे काही पोलन ग्रेन असेल त्यांना जर्मिनेट होण्याचा चान्स फर्स्ट देतात आणि अशा केसमध्ये त्यांना कन्सिडर केलं जातं प्री पोटेन्सी. अँड द एक्झाम्पल्स आर, एक्झाम्पल कन्सिडर केले जातात पीच और ॲपल. आता पीच फ्रूट मे बी तुम्ही फॅमिलियर असाल, स्टोनी सीड असतं, मध्ये हार्ड असं ॲव्होकॅडोसारखं किंवा आपलं ॲप्रिकॉटसारखं, तशा याच्यामध्ये दिसतं आपल्याला, थोडेसे शेप डिफरंट आहेत. आणि ॲपल फॅमिलियर आहेत. ह्यांच्या केसमध्ये आपल्याला प्री पोटेन्सी दिसते. प्री पोटेन्सी म्हणजे काय, दोन वेगवेगळ्या प्लांटपासून, म्हणजे आपण म्हणूया फ्लावरपासून आलेले पोलन ग्रेन, एक सेम आहे आणि एक डिफरंट आहे. पहिला जर्मिनेट कोण होईल, जो डिफरंट फ्लावरपासून आलेला पोलन ग्रेन आहे तो फर्स्ट जर्मिनेट होतो आणि मग हा जर्मिनेट होतो. याचा पहिला नंबर, फर्स्ट जर्मिनेट कोण होतो आहे, बाहेरून आलेल्या पोलन ग्रेनपासून, आणि दुसऱ्यांदा जर्मिनेट कोण होतो आहे, जो सेम आहे तो. अशी कंडिशन, याला काय म्हणणार आपण, प्री पोटेन्सी. पुढची जी आहे त्याला कन्सिडर करूयात, ती आहे सेल्फ इन कंपॅटिबिलिटी. आता पहिल्यांदा इनकम्पॅटिबिलिटी काय आहे, कंपॅटिबल म्हणजे बऱ्यापैकी मॅच करणार आहे, इनकम्पॅटिबल म्हणजे ते एकमेकांसाठी पूरक नाही आहेत अशा स्वरूपामध्ये. सो स्वतःसाठी मात्र तो अजिबात सपोर्ट करत नाही आहे. म्हणजे आता मी सेम केसमध्ये हा पार्ट एक्सप्लेन करते. वेन द स्टिग्मा रिसीव्स टू डिफरंट पोलन ग्रेन, वन पोलन ग्रेन फ्रॉम द सेम फ्लावर ऑफ द सेम प्लांट, सेकंड पोलन ग्रेन फ्रॉम द अनादर फ्लावर ऑफ द अनादर प्लांट. दोन पोलन ग्रेन आले, एक सेम प्लांटचंच त्या फ्लावरमधलं पोलन ग्रेन स्टिग्मावरती जाऊन लँड झालं. सेकंड पोलन ग्रेन अनादर फ्लावरपासून येऊन लँड झालं. आता मिळाले दोन पोलन ग्रेन, एक त्यांचं स्वतःचं सेम प्लांटचं, सेम फ्लावरचं, एक डिफरंट. वरच्या केसमध्ये बाहेरून आलेलं जे होतं त्याला फर्स्ट चान्स मिळाला, ते जर्मिनेट झालं. ह्यांच्या केसमध्ये बाहेरून आलेला जो पोलन ग्रेन आहे, अदर पोलन ग्रेन, that pollen grain only germinate and the same pollen grain not able to germinate. म्हणजे स्वतःचंच सेम फ्लावरमधलं जे पोलन ग्रेन असेल ते स्टिग्मावरती जरी लँड झालं तरी सुद्धा ते पुढे जाऊन जर्मिनेट होत नाही. जर ते झालं असतं तर पॉलिनेशन कोणत्या टाईपचं, सेल्फ पॉलिनेशन. आणि अदर जे पोलन ग्रेन आहे ते जर्मिनेट झालं म्हणजे कोणतं, क्रॉस पॉलिनेशन. ॲडॅप्टेशन काय सांगतंय, ते स्वतःसाठी कंपॅटिबल नाही आहेत, म्हणजेच कसं ते सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी फॉर्ममध्ये आहेत, म्हणून ते अशा फॉर्ममध्ये दिसतात. अँड एक्झाम्पल्स आर, एक सांगितलं जातं पोटॅटो, आपला सोलॅनम ट्युबरोजम, किंवा दुसरा असतो टोबॅको, दुसरं सांगितलं आपल्याला टोबॅको. हे झाले आपले सेल्फ इनकम्पॅटिबिलिटीचे. पुढचे जे आहेत आपण ह्यांना इथे कन्सिडर करूयात. नेक्स्ट वन,
सिक्स्थ वन आहे सपरेशन ऑफ 1 6. आता म्हणजे काय, आपल्याकडे एक होता मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन और पार्ट ज्याला आपण म्हणतो अँथर, आणि आपल्याकडे दुसरा जो होता त्याला आपण कन्सिडर केला आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट, त्याला आपण कन्सिडर केले आहे ओव्हरी. आता ह्या दोघांपैकी सप्रेशन त्यांना काय केलं, आपण सप्रेस केले. आपल्याला दोन टाईपचे कॅरेक्टर होते, एक होते डॉमिनंट कॅरेक्टर आणि दुसरे होते रिसेसिव्ह म्हणजे सप्रेस केले जातात. तर ह्या दोनपैकी एकाच फ्लावरमध्ये जर दोन्ही पण असतील तर सेल्फ पॉलिनेशनचे चान्सेस जास्त. आता ह्याच्यामध्ये ह्या दोनपैकी एक सप्रेस आहे आणि एक डॉमिनंट आहे. म्हणजे कधी कधी यांच्यामध्ये कसं असतं, अँथर हा फंक्शनल असतो तर त्या केसमध्ये ओव्हरी मात्र नॉन फंक्शनल फॉर्ममध्ये. मग जर अँथर फंक्शनल आहे, ही नॉन फंक्शनल आहे, तर इथले जे अँथरमधले पोलन ग्रेन असेल नो डाऊट ते दुसऱ्या फ्लावरवरती जाते. दुसऱ्या फ्लावरची जी स्टिग्मा असेल त्यांनी जर रिसीव्ह केलं तर पॉलिनेशन क्रॉस पॉलिनेशन. आता आपण अशी सिच्युएशन कन्सिडर करूयात की ओव्हरी जी आहे ही फंक्शनल आहे, अँथर जे आहेत ते मात्र फंक्शनल नाही आहेत, म्हणजे मॅच्युअर होणार नाही आहेत, किंवा आपण असं म्हणूयात की ते फर्टाईल फॉर्ममध्ये नाही आहेत. अशा केसमध्ये दोनपैकी फक्त एका वेळेला एकच फंक्शनल राहील. जर ओव्हरी फंक्शनल असेल ती रेडी आता रिसीव्ह करायला, पोलन ट्यूब असेल किंवा जे अँथरमधले पोलन ग्रेन असेल ते रिसीव्ह करायला. पण अँथर जर त्यांच्यासाठी कॅपेबल नसतील तर दुसऱ्या फ्लावरमधले जे पोलन ग्रेन आहेत ते जाऊन लँड होतील आणि मग पॉलिनेशन होईल. म्हणजे दोघांपैकी एक जरी सप्रेस असला तरीसुद्धा क्रॉस पॉलिनेशन होईल अँड इट इज वन ऑफ द अडॅप्टेशन फॉर क्रॉस पॉलिनेशन. आणि आपला एक शेवटचा पॉलिनेशनचा पार्ट आहे त्याला कन्सिडर करूयात, 7th वन हर्कोगॅमी. आता हा काय आहे हर्कोगॅमी याच्यामध्ये पाहूयात. दिस हर्कोगॅमी कंडिशन शोज द फिजिकल बॅरियर इन बिटवीन पोलन ग्रेन अँड स्टिग्मा. आता सपोज आपण हे इथे एक्सप्लेन करूयात. हा स्टिग्मा पार्ट आहे आणि पोलन ग्रेन आणि स्टिग्मा इझिली तिथे आले. पण जर हा पोलन ग्रेन आणि ह्या स्टिग्मा ह्या दोघांच्यामध्ये जर काहीतरी बॅरियर आलं तर मात्र ह्या दोघांपासून पॉलिनेशन होऊन फर्दर जर्मिनेशन होऊन फर्टिलायझेशन होणार नाही. जेव्हा अशी कंडिशन फॉर्म होते, फिजिकल बॅरियर बिटवीन पोलन ग्रेन अँड स्टिग्मा, अशा सिच्युएशनला कंडिशनला टर्म केलं जातं हर्कोगॅमी अँड इट इज सीन इन कॅलोट्रॉपीजमध्ये. आता हे कसे दिसतात आपण थोडंसं यांना कन्सिडर करूयात. हा थोडासा त्यांचा स्टॉकसारखा पार्ट असतो. हे दोन त्यांचे पोलन सॅक आहेत, बट दिस पोलन सॅक कन्सिस्ट ऑफ पोलन ग्रेन. हे सपोज त्यांचे पोलन ग्रेन आहेत. पोलन ग्रेन consisting bag like or sac like structure, it is known as a pollinium. आपण एसेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये स्पोर फॉर्मेशन पाहिलं. स्पोर फॉर्मेशन मध्ये मल्टिपल एन नंबर ऑफ न्यूमरस स्पोर कन्सिस्टिंग एक सॅक लाईक स्ट्रक्चर होतं, त्याला आपण स्पोरॅन्जियम म्हटलं होतं. स्पोर कन्सिस्टिंग सॅक स्पोरॅन्जियम. पोलन ग्रेन कन्सिस्टिंग सॅक त्याला म्हणूयात आपण पॉलिनियम. Pollinium, it is bag-like or sac-like structure consisting of pollen grain. हे असं फॉर्म होताना दिसतं. आणि जेव्हा केव्हा हे जे काही सॅक लाईक स्ट्रक्चर आहे हे जाऊन ह्या स्टिग्मावरती लँड होईल. आता सपोज हा पार्ट जो आहे याला आपण नाव देऊयात, इट्स अ स्टिग्मा. हे स्टिग्मा हे पॉलिनियम आहे सॅक, म्हणजेच ह्या दोघांच्या मध्ये हे सॅकचं जे मेम्ब्रेन आहे हे बॅरियर आलं. हा स्टिग्मा हा पोलन ग्रेन डिरेक्टली स्टिग्माच्या सरफेसवरती लँड होत नाही आहेत. देर इज अ फिजिकल बॅरियर ऑफ द मेम्ब्रेन ऑफ पॉलिनियम अँड इन दॅट केस मग आता मात्र काय होतं आहे, सेम ह्याच फ्लावरमधले कॅलोट्रॉपिसचे जे फ्लावर आहेत ते त्यांचे पोलन ग्रेन कशामध्ये बंदिस्त आहेत, सॅकमध्ये. नाव दिलं आहे पॉलिनियम. त्या सॅकची जी मेम्ब्रेन आहे ती डायरेक्ट स्टिग्मावरती आली तर पोलन ग्रेन आणि स्टिग्मा कॉन्टॅक्टमध्ये येत नाहीत.
अनलेस अँटिल स्टिग्मावरती पोलन ग्रेन डिरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये येत नाहीत, ते सिक्री किंवा शुगरी किंवा जे सिक्रेटरी सबस्टन्स आहेत त्यांना ॲब्झॉर्ब करून फर्दर जर्मिनेट होणार नाही. मग काय होतं अशा केसमध्ये, ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम सर्टन ड्युरेशन नंतर ही जी काही सॅक आहे ही आपोआप रप्चर होते आणि रप्चर झाल्यानंतर त्याच्यामधले जे पोलन ग्रेन आहेत ते काय होतात, ट्रान्सफर होतात, त्यांचं डेन्सन्स होतं आणि दुसऱ्या फ्लावरच्या स्टिग्मावरती जाऊन लँड होतात. आणि तोपर्यंत ह्यांच्या सरफेसवरती काय होईल, दुसरे जे काही फ्लावर असेल त्यांचे पोलन ग्रेन येऊन तिथे जर्मिनेट होतील. म्हणजे अगेन ह्या केसमध्ये काय झालं, क्रॉस पॉलिनेशनसाठीच सपोर्ट दिसला. म्हणजे दीज आर द 7 डिफरंट कंडिशन्स विच ॲक्च्युली हेल्प टू शोज द क्रॉस पॉलिनेशन, दॅट इज नथिंग बट दी ॲडॅप्टेशन. त्यांनी आत्मसात केल्या. 6 कोणत्या होते आपण त्यांना परत एकदा कन्सिडर करूयात. पहिली जी सांगितली होती ती सांगितली होती आपण युनिसेक्शुअलिटी. म्हणजे काय, आयदर स्टॅमिनेट फ्लावर असेल किंवा पिस्टिलेट फ्लावर. दुसरा होता आपला डायकोगॅमी. डायकोगॅमीमध्ये आपण सांगितलं की आयदर त्याच्यामध्ये प्रोटँड्रस फॉर्म असेल किंवा प्रोटोगायनस असेल. प्रोटँड्रस म्हणजे काय सांगितलं आपण, मेल फ्लावर जो आहे ऑर्गन तो, आणि दुसरा जो असेल तो त्याच्यामध्ये फिमेलचा. थर्ड वन सांगितला हेटेरोस्टाईली, नावानुसार स्टाईलच्या लेंथ कशा डिफरंट. मग हा प्रिमरोज असेल किंवा ऑक्झॅलिस असेल, प्रिमरोजमध्ये बेसिकली 2 टाईप्स म्हणजे 2 वेगवेगळ्या स्टाईल असलेल्या फ्लावरला पिन फ्लावर आणि थ्रम फ्लावर असं कन्सिडर केले. देन त्याच्यानंतर आलो आपण प्रीपोटॅन्सी. प्रीपोटॅन्सी म्हणजे 2 डिफरंट पोलन ग्रेनपैकी जो बाहेरून आलेला पोलन ग्रेन आहे इट विल जर्मिनेट ॲट दी फर्स्ट लेवल अँड देन द सेकंड पोलन ग्रेन विच इज ॲक्च्युली फ्रॉम द सेम फ्लावर. सेल्फ इनकम्पॅटिबिलिटीमध्ये जो स्वतःचा पोलन ग्रेन आहे तो तर जर्मिनेट होतच नाही, फक्त आणि फक्त बाहेरून आलेला पोलन ग्रेन त्याच्यावरती येऊन जर्मिनेट होतो. अशी कंडिशन असेल तर सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी. त्याच्यानंतर सांगितलं सपरेशन ऑफ वन सेक्स, म्हणजे फक्त एकच कोणतं तरी आयदर फिमेल ऑर्गन किंवा मेल ऑर्गन 2 पैकी फक्त एकच फंक्शनल असतो. एकच असेल तर नो डाऊट त्याला दुसऱ्या फ्लावरची हेल्प घ्यावी लागेल. आणि देन फर्दर पॉलिनेशन जर्मिनेशन होऊन जो काही आपला फर्टिलायझेशनचा पार्ट आहे सीड फॉर्मेशनसाठी जाता येईल. आणि सर्वात शेवटचा आहे हर्कोगॅमी. हा थोडासा डिफरंट आहे. हर्कोगॅमीमध्ये पोलन ग्रेन सर्व एका पिशवीमध्ये बंद आहेत, सॅकलाइक स्ट्रक्चरमध्ये. मग जेव्हा ही सॅक जशीच्या तशी जाऊन लँड होते तेव्हा त्या सॅकचं जे मेम्ब्रेन आहे ते ह्या दोघांच्या मध्ये येतं, पोलन ग्रेन आणि स्टिग्मा. दॅट मीन्स इट ॲक्ट्स ॲज अ फिजिकल बॅरियर इन बिटवीन द पोलन ग्रेन अँड स्टिग्मा, दोघांमधलं बॅरियर. मग अगेन ह्या केसमध्ये पॉलिनेशन होऊ शकत नाही. मग काही काळानंतर काय होतं, हे जे मेम्ब्रेन आहे हे आपोआप बस्ट होईल, रप्चर होईल आणि हे पोलन ग्रेन काय होतात जाऊन दुसऱ्या फ्लावरवरती शिफ्ट होतील, पॉलिनेशन होईल, पण क्रॉस पॉलिनेशन. सो अशा पद्धतीने आपण सेल्फ पॉलिनेशनचे ॲडॅप्टेशन, क्रॉस पॉलिनेशनचे ॲडॅप्टेशन इथपर्यंत संपवलेले आहेत. ह्या नवीन वेगवेगळ्या कंडिशन्स आहेत. प्लीज याला लर्न करतात कारण यांच्यावरती MCQ विचारले जातात, रादर बरेचसे क्वेश्चन विचारले जातात. थँक्यू.